तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी 94 आणि 109चा पाढा पुन्हा एकदा तुम्हाला तयार करून दाखवतो। ह्या ज्या दोन रेषा मी तयार केल्या त्या कशासाठी मांडल्या की ह्या दोन रेषांच्या मध्ये तुमचा पाढा तयार होणार आहे। हा 4 जो आहे तो आपण उजव्या बाजूला लिहितो आणि 9 लिहितो डाव्या बाजूला। आलं लक्षात? आणि हे दोन पाढे आपण पहिल्यांदा लिहून घ्यायचे। 4चा पाढा 4 दुने 8 होतील, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 साते 28, 4 आठे 32, 4 नवे 36 आणि 4 दहे 40। इकडे 9चा पाढा लिहून घेऊ। 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सक 54, 9 साते 63, 9 आठे 72, 9 नवा 81 आणि 9 दहे 90। दोन्ही बाजूला आपण पाढे लिहून घेतले। आता यातून आपला 94चा पाढा तयार होणार आहे। मी तुम्हाला सांगितलंय उजव्या बाजूला जो पाढा लिहिलेला असतो त्यातले एकक स्थानचे सर्व अंक मधल्या ओळीत लिहून घ्या। इथं 4 आहे लिहून घेतला, इथं 8 आहे लिहून घेतला, त्यानंतर 2 6 0 4 8 2 6 आणि 0 हे लिहून घेऊ आपण। हे बघा इथं 6 0 4 8 2 6 आणि 0। जे अंक उरले ते मात्र इकडे बेरीज करून इथं मांडायचे। बघा 9 उरलेला आहे इकडं, हा 9 समोर जसा तसा ठेवू, कारण 9 मध्ये बेरीज करायला इथं कोणताही अंक शिल्लक नाही। 18 मध्ये बेरीज करायला नाहीये म्हणून 18 लिहून घेतला। 27 मध्ये 1 आहे बघा, फक्त दशक स्थानचे अंक डाव्या बाजूच्या पाढ्यामध्ये मिळवायचे आणि ते समोर लिहायचे। तर इथं 27 आणि हा दशक स्थानचा 1 28, 36 आणि 1 37, 45 आणि 2 47, 54 आणि 2 56, 63 आणि 2 65, 72 आणि 3 75, 81 आणि 3 84, 90 आणि 4 94। तर अशा पद्धतीने तुम्हाला 94चा पाढा मिळून जातो।